कि जब आवाज उठाने से ज्यादा कुर्सी बचाना जरूरी हो तो ये सवाल उठना लाजमी है कि ये लोकशाही है या तानाशाही। तर यांना लाजा वाटल्या पाहिजे, यांनी आपल्या गाद्या सोडल्या पाहिजे, किमान थोडी लाज तरी बाळगा या नेता मंत्री यांना. काही अक्षरशः काही 1% लाज नाही उरलेली आहे कोणत्याच या भाजपमधल्या नेत्या मंत्र्यांना. खरंच राजीनामा मागायचा असेल तर मोदीचा राजीनामा मागायला पाहिजे. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. आपण पाहत आहात सत्ता लाईव्ह. दिल्लीमध्ये जो कॉक्रोच जनता पार्टीने मोठा मोर्चा संसदेवर काढला, याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून कॉक्रोच जनता पार्टी आंदोलक खूप मोठ्या संख्येने हे रस्त्यावर उतरले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे पुण्यातले वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आंदोलक आज आपल्या सोबत संवाद साधणार आहेत. ताई, तुम्ही कुठून आला आहात? मॅम, मी वाशिम जिल्ह्यातून आलेली आहे आणि माझे मुलं इथे शिकतात, तर मी कामानिमित्तानं म्हणजे इथे राहते. तर मला या सरकारला सांगायचं आहे की हे जे तुम्ही शिक्षणावर जे आता जे शिक्षण पेपर फुटी झालेली आहे, तर मला त्या संदर्भात बोलायचं आहे. माझे पण मुलं शिकतात आहे, पण आता या सरकारला दाखवून दिलेलं आहे ते राव नाही तर गाव करून दाखवतो. या म्हणण्याचा माझा अर्थ असा आहे की तुम्हाला वाटत होतं की एकटा जो मोदी आहे तो सगळ्यांना कव्हर करेल, पण नाही. हे सरकार जे विचार करतंय ते हे सगळं चुकीचं आहे. या सरकारने फक्त आणि फक्त हिंदूच्या नावाखाली सगळं बर्बाद केलेलं आहे. हिंदू खतरे में हे म्हणू सगळं बर्बाद केलं आणि ह्याच्याच मुळे आज ही जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे. आता या सरकारने लक्षात आणून घ्यायला पाहिजे, इथून पुढे हे चालणार नाही. धर्माच्या नावाखाली नाही चालणार. मुलांचं शिक्षण आता यांनी 5,000 ते कितीतरी शाळा बंद केल्या मॅडम, जेणेकरून की जे गोरगरिबांचे लेकरं आहेत तर ते शिक्षण घेऊ शकत नाहीत. यांनी गरिबांनी खायचं काय, लेकरांना शिकवायचं काय? यांचे लेकर शिक्षणाला कुठं परदेशात आणि आमचे मुलं कुठं आहेत ते रस्त्यावर आहेत मॅडम. म्हणून हे आता इथून चालणार नाही आणि सरकारला याच्या पुढं बहुतेक करून आता सगळ्या लोकांच्या नजरेत आलेलं आहे की इथून पुढे हे सरकार निवडून पण देऊ नये. मला तर वाटते जो शिक्षण मंत्री आहे की त्याचा राजीनामा मागताय, तर खरं तर सगळ्या जनतेने त्यांचा राजीनामा न मागता खरंच राजीनामा मागायचा असेल तर मोदीचा राजीनामा मागायला पाहिजे. खरं तर विद्यार्थ्यांना आणि पालकांना अशा प्रकारे रस्त्यावर उतरण्यापेक्षा लायब्ररीमध्ये, कॉलेजमध्ये शिकणं महत्वाचं आहे. जर आज या विद्यार्थ्यांना बाहेर यावं लागत आहे तर यामध्ये कुठेतरी नक्कीच सरकारी अपयशी ठरत आहे. आणि अशा वेळी एक प्रश्न मात्र राहतो की जब आवाज उठाने से ज्यादा कुर्सी बचाना जरूरी हो तो ये सवाल उठना लाजमी है कि ये लोकशाही है या तानाशाही. अशा वेळी मला फक्त एक कविता आठवतीये, ती म्हणजे एक आदमी रोटी बेलता है तो दूसरा उसे खाता है, लेकिन इन दोनों के बीच एक तीसरा आदमी भी होता है जो नो रोटी बेलता है नो रोटी खाता है, वो सिर्फ उस रोटी से खेलता है. मैं पूछती हूँ वो तीसरा आदमी कौन है? और इसी बात पर मेरे देश की संसद मौन है, और इसी बात पर मेरे देश की संसद मौन है. आज इथं जमलेल्या युवांना, त्यांच्या पालकांना, या सर्व अधिकाऱ्यांना मला फक्त इतकंच सांगायचं आहे कि सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में ना सही तो तेरे सीने में सही. कहीं तो हो आग लेकिन आग जलनी चाहिए, कहीं तो हो आग लेकिन आग जलनी चाहिए. जय हिंद, जय भीम. तू आता तुझ्या भावना या कवितेच्या माध्यमातून सांगितल्या, पण आता दिल्लीमध्ये तू पाहिलं असेल की आज दिवसभरात काय काय झालं. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, तर त्याबद्दल तुला काय वाटतं? जेव्हा महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजमध्ये जेव्हा उपोषण केलं होतं तेव्हा सुद्धा ब्रिटिशांना त्यांच्या समोर झुकावं लागत होतं. पण आज मात्र आपल्या देशामध्ये ही तानाशाही आहे, डिक्टेटरशिप इतकं जास्त वाढलं आहे की आपल्याकडे संचार स्वातंत्र्य, त्यानंतरच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य याच्यावरती सुद्धा बंधन येत आहेत, जी की ही आपली फंडामेंटल राईट्स आहेत, जी आपल्या संविधानाने आपल्याला दिली आहेत. यांच्यावरती कोणीही बंधन आणू शकत नाही. पण आज मात्र या संविधानाने दिलेल्या हक्कांवरची पायमल्ली करताना दिल्लीमध्ये दिसत आहे. आणि आता चंद्रशेखर बावनकुळे जे नेते आहेत भाजपचे, ते असं म्हणाले की कॉंग्रेस जनता पार्टीचे हे आंदोलन जे आहे ते नौटंकी आहे.
तर या स्टेटमेंटवर तुझं काय मत आहे? जर तरुणांचा आवाज आणि ज्यांनी तुम्हाला वोट दिले त्यांच्या मागण्यांना, त्यांच्या डिमांड्सना जर तुम्ही नौटंकी करत आहात तर तुम्ही विचार केला पाहिजे की खरंच तुमच्या घरच्या त्या पायरीवरती, तुमची पायरी त्या जागेवरती बसण्याची आहे का? काय वाटतं आज दिवसभर जे काही दिल्लीत घडलं ते तू पाहिलं असशील, पोलिसांनी लाठीचार्ज केला, या सगळ्या घटनांवर तुझं काय मत आहे? म्हणजे आतापर्यंत हे काय आपल्यासाठी नवीन नाहीये. दिल्ली पोलीस असो, पुणे पोलीस असो, या पोलिसांनी सतत आपला हा स्टुडंट विरोधी, छात्र विरोधी, युवा विरोधी, कामगार कष्टकरी विरोधी रवैया नेहमी दाखवलाय. ते नेहमीच पोलीस जे आहे ते दंडुके घेऊन उभे असतात की कुठल्या तरी छात्रांचं आंदोलन होत असेल तर यांना दंडुके चालवायचे आहेत, पण बलात्कार करून चालले जातात, बलात्कारांना बेल मिळते, रेपिस्ट रस्त्यावरती फिरतायत, तेव्हा यांचे दंडुके बाहेर येत नाही, तेव्हा या पोलीसवाल्यांच्या काठ्या लाट्या चालत नाही. पण स्टुडंट्स आपल्या हक्क अधिकारांसाठी एक बेसिक डिमांड की धर्मेंद्र प्रधानांनी रेजिग्नेशन दिले पाहिजे. गेल्या 10 वर्षांमध्ये 150 पेपर एवढे पेपर फुटलेले आहेत, 150. जर यांना नाही जमत एज्युकेशन सांभाळायला, सत्ता सांभाळायला, तर सत्ता सोडा, दुसरे लोक जे जास्त कम्पॅटेबल आहे ते सांभाळतील सत्ता. तर तुम्ही बेसिक डिमांड जे स्टुडंट्स करतात त्यांचं तुम्ही ऐकत नाहीये. आज विडंबना अशी आहे की सगळ्यात जास्त स्टुडंट सुसाईडनी मरतायत, ऍक्सिडेंट्सनी नाही मरत आहे, हार्ट अटॅक्सनी नाही मरत आहे, स्टुडंट्स मरतायत. आज या देशाची अशी स्थिती आहे की उद्याचं फ्युचर जो युथ चालवणार आहे, आज त्या स्टुडंट आणि युथला सुसाईड करावं वाटतंय, मरावं वाटतंय, जगावं वाटत नाही. आज ही स्थिती आहे. मी एका नेत्याचं स्टेटमेंट सांगते तुला. आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी आज असं स्टेटमेंट केलंय की कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आहे ते नौटंकी आहे, तर त्यावर तुझं काय मत आहे? म्हणजे आता 10 वर्षांमध्ये यांनी जे केली ती नौटंकी नाही आहे, पण हक्क अधिकारांसाठी युवा स्टुडंट्स कोणतरी काहीतरी बोलतात तर ती नौटंकी आहे. आणि हे नेहमी होत राहिलंय. म्हणजे तुम्ही जर का बलात्काराच्या विरोधात बोलतात त्याला पण नौटंकी आणि आतंकवादी हे बोलून टाकतील. महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे याच्यासाठी आवाज उचलतात त्याला पण नौटंकी बोलून टाकतील. यांच्यासाठी बेसिकली सगळं नौटंकी आहे. हे जे करतात तेच नौटंकी नाही. तर यांना लाजा वाटल्या पाहिजे, यांनी आपल्या गाद्या सोडल्या पाहिजे. किमान थोडी लाज तरी बाळगा या नेता मंत्री यांना. अक्षरशः 1% लाज नाही उरलेली आहे कोणत्याच या भाजपमधल्या नेत्या मंत्र्यांना. काय तुम्ही कुठून आलायत आणि तुमचं नाव काय? मॅडम, माझं नाव विनोद मोरे आहे. ज्या वयात विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण घ्यायचं असतं त्या वयात चांगल्या शिक्षणामुळे भारताचं भविष्य उज्ज्वल होतं, पण त्या वयातच विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणासाठी आंदोलन करावं लागतं. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. 21व्या शतकात जर आपण 19व्या शतकासारखं वागत असू तर हे खूप चुकीचं आहे. म्हणून या लहान मुलांच्या या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आज इथं उभा आहे. मॅडम, सोनम वांगचुक सर ज्यांनी भारतासाठी इतकं मोठं कार्य करून ठेवलेलं आहे, आज जर त्या व्यक्तीला अशा परिस्थितीत जर आपण कालचं जंतर मंतर आंदोलन पाहिलं असेल तर त्याला ज्या पद्धतीत उचलण्यात आलं ती खूप दुर्दैवी घटना आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्याला पुढील भविष्यकाळ खूप अंधारमय वाटला. म्हणूनच मी वांगचुक सरांना सपोर्ट करण्यासाठी आज इथे उपस्थित झालेलो आहे.